हिंगोलीच्या पुसेगाव स्मशानभूमीतून राख चोरीला गेलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। स्मशानातील राख चोरीला गेली आणि त्यामुळे पंचक्रोशीमध्ये खळबळ उडाली आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या पुसेगावमध्ये स्मशानभूमीमधली चक्क राख चोरीला गेली आहे। अंत्यविधीनंतर उरणारी राख अस्थींसह गायब झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीती निर्माण झाली आहे। पुसेगावातल्या लक्ष्मीबाई धामणे यांचं आजारामुळे निधन झालं। त्यांच्यावर पुसेगाव इथल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले गेले। दुसऱ्या दिवशी कुटुंबीय सावडण्यासाठी तिथे गेले असता राख चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। दरम्यान या संदर्भात आता चौकशी केली जाते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूया। हिंगोलीच्या पुसेगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला। धक्कादायक प्रकार म्हणजे चक्क स्मशानभूमीतून राख चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आहे। बघू शकता की याच स्मशानभूमीची ही घटना आहे। बघताय की स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी जे अंत्यविधी करण्यात आला होता, त्या अंत्यविधीनंतर जी सावंडाचा कार्यक्रम करतो त्या दिवशी राखच गायब असल्याची ही घटना समोर आलेली आहे। आणि या घटनेमुळे आता संपूर्ण पुसेगावामध्ये सध्या खळबळ उडालेली आहे। भीतीचं वातावरण निर्माण झाले की यामध्ये काही अंधश्रद्धेचा विषय असू शकतो। त्या दिवशी शनिवारी या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाल्यामुळे अमावस्या होती आणि त्यानंतर आता त्यांची राख चोरीला गेली आणि त्यामुळे संपूर्ण आता कुटुंब अस्वस्थ आहे। कुटुंबामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यांची राख गायब झाली असं आपलं म्हणणं आहे। काय प्रकार घडला होता, काय सांगाल एकंदरीत, काय म्हणतो सर? जसं पाहायला गेलं तर खेड्यागावामध्ये जास्त प्रमाण चालते जादूटोणीचं। याच्यावर करणी करणे, त्याच्यावर करणी करणे आणि हे जे आहे ते आस्थेनुसार असं हे दुसऱ्यांवर करू शकतात या गोष्टी। तसं दुसऱ्या दिवशी पाहायला गेलं तर आम्ही सावरायला आलेलं असताना आमच्या मावशींच्या अस्थी गायब होत्या इथून। बरं, त्या अस्थींसोबत मावशींचं सोनं वगैरे, म्हणजे जसं की जे भाग सोन्याचा वगैरे होता आणि पायाखालचा जो जोडव्यांचा भाग होता फक्त तेवढाच गायब झालेला होता। त्यानंतर पोलीस स्टेशनला आमच्या काकांनी वगैरे पोलीस स्टेशनला अर्ज वगैरे देण्याचं ठरवलं होतं। तर तिथे गेले असता त्यांनी सांगितले चौकशी वगैरे करू। तर जसं की पाहायला जर झालं तर जसं ज्या तातडीने त्यांनी आम्हाला मदत करायला हवी होती आमच्या दुःखामध्ये, तर आज अर्ज देऊन जवळपास 6 ते 7 दिवस झाले। कुटुंब सध्या भीतीचं वातावरण निर्माण झाले म्हणते। भरपूर ना सर, भीतीचं कारण आहेच ना। राख चोरीला गेल्यामुळे संपूर्ण कुटुंब सध्या धास्तावलेलं आहे। संपूर्ण कुटुंब घाबरलेलं आहे आणि त्यामुळे आता लवकरात लवकर जे पोलीस प्रशासन असो येथील संपूर्ण जे आणि शोध घ्यावा आणि त्यांच्या अस्थी द्यावी, कारण की त्यांना त्यांचा पुढील विधी करायचा आहे। त्यामुळे आता संपूर्ण आणि थेट त्यांच्या आता अस्थी चोरीला गेल्यामुळे, राख चोरीला गेल्यामुळे संपूर्ण कुटुंब घाबरल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास, हिंगोली।